1962 साली सुरू झालेला 60चा कायदा 62 साली सुरू झाला होता, तो आता 1 जुलै 2024 साली सुरू झाला आहे. आणि तो जो आहे त्याच्यात एकंदरीत प्रकरणं जे आहेत त्या पूर्वीच्या कायद्यामध्ये 33 प्रकरणं होती, आत्ता कायद्यामध्ये 39 प्रकरणं आहेत. किती प्रकरणं आहेत? 39 प्रकरणं आहेत. याच्यात कलमं किती आहेत? 1 पासून ते 531 पर्यंत कलमं आहेत. 1 पासून ते 531 पर्यंत कलमं आहेत. पूर्वीच्या कायद्यामध्ये 511 पर्यंत कलमं होती. या कायद्यामध्ये 2 परिशिष्ट आहेत, अनुसूची म्हणतात त्याला, परिशिष्ट म्हणतात त्याला, की बाबा अपराधाचे वर्गीकरण केलेलं आहे आणि काही नमुने आहेत. नमुने म्हणजे कसं, अपराध, शिक्षा, दखल पात्र आहे का, अदखल पात्र आहे का, जामीन पात्र आहे का, अजामीन पात्र आहे, आणि कोणत्या न्यायालयात जाता येते याचं परिशिष्ट केलेले आहे. आता आपण 1901 2024 पासून जो सुरू झालेला जो कायदा आहे, तो कायदा जो 39 प्रकरणामध्ये आहे, तर त्याच्यात थोडंसं आपल्याला माहिती करू. आपल्या ज्या पुस्तकात भारतीय बौद्ध आपल्या संतांच्या पुस्तकात जे आपण छापले त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला लागली, म्हणून ते पुस्तक आपल्याला अवेलेबल नाही. कारण हा कायदा दुरुस्त झाला 24 पासून, म्हणून 24 पासून ते थांबवलं नाही. आणि त्याच्यात दुरुस्ती करायची ज्यांच्याकडे दिलं होतं त्यांच्याकडून कागद हरवलाय. जेव्हा दुरुस्त झालेला, मगापासून जे मी जेवल्यानंतर जे काय मी करत बसलो होतो समोर तुमच्या टेबलाजवळ समोरच बसलो होतो, तर त्या IPC कायद्यामध्ये सगळी दुरुस्ती मी किती वेळात केली? आता जवळजवळ 90% दुरुस्ती केलेली आहे. ते तुम्हाला मी आता सांगतो. काही मुद्दे असतील तर थोडंसं 19-20 होईल, परंतु मेजॉरिटीने जे काय कलमं आहेत, मेजॉरिटीने काय माहिती बदल झाला आहे, तो बदल तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. एक पूर्वी प्रकरण 1 मध्ये कलम 1 ते 5 होतं, परंतु या प्रकरणामध्ये कलम 1च आहे. आतमध्ये कलम 1 ते 6 म्हणजे 1, 2, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6 असे कलम आहेत. म्हणजे एकच कलम आहे, फक्त त्यात 6 भाग आहे. अशा प्रकारचं झालं, बरोबर आहे. तर आता आपल्याला की जे कलम आहेत ते कलम 2 पासून सुरू झाले. 2 पासून सुरू झाले काय, तर आपल्याला म्हणलं होतं आपण बाबा की जी काय गैरमार्गानं मिळवलेला जो लाभ आहे किंवा गैरमार्गानं एखाद्याला हानी पोचली. पूर्वी लाभाचाच मुद्दा होता, आता हानीचा पण आला. गैरमार्गानं लाभ घेतला, गैरमार्गानं जर एखाद्याला जाणीवपूर्वक त्रास दिला, हानी केली, तर ते कलम दिलेलं आहे. तर ते जे कलम आहेत त्या कलमामध्ये 2 नंबर कलममध्ये आहे. 2 नंबर कलममधून 36, 37, 38 2 कंसात 36 कंसात 37 कंसात 38 अशा कलमामध्ये गैरमार्गाने मिळवलेला लाभ आहे किंवा अप्रामाणिकपणाने मिळवलेला लाभ आहे, यासाठी काही जर गोष्टी आपण केल्या किंवा एखाद्याची हानी केली, एखाद्याचं गव्हाचं पोतं होतं आणि ते पळून घेऊन गेले, त्याला पण गैरमार्गाने हानी आहे ना. त्याला आपल्याला लाभ होते परत त्याला हानी आहे ना, का नाही? त्या पुस्तकात दिलं बघा, गहूचे पोते नेले, बला अन्यायाची प्राप्ती झाली. गहूचं पोतं नेलं, नुकसान झालं, प्राप्ती कुणाला झाली? बला. कळलंय? म्हणजे काहीतरी वस्तू घेण्यासाठी काही गोष्टी केली, जर ती अप्रामाणिकपणा केला तर तशा प्रकारे अन्यायाचं नुकसान होतं, अन्यायानं प्राप्ती होते. 2 गोष्टीमुळे असं मग हानी आणि गैरलाभ, चुकून झालेला लाभ का गैरलाभ, जाणीवपूर्वक लाभ करून घेतलेला आणि चुकून गैरहानी झाली, लोकांची जी हानी व्हायला नाही पाहिजे ती झाली, याच्या प्रकरणात केलेलं आहे. ते प्रकरण 2 मध्ये आहे, 2 प्रकारचं आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या अप्रामाणिकपणा जर केला, एखाद्या गोष्टीबद्दल अप्रामाणिकपणा केला तर ते पण कलम 2 मध्ये दिलेलं आहे. परत पूर्वी कलम 23 आणि कलम 24 होतं. कलम 23 आणि 24च्या ऐवजी कलम 2 आणि 3 2 कलम नंबर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणजे बघा 23
23 आणि 24 कलमच्या ऐवजी किती नंबर कलम झालंय? 2 नंबर कलम. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमच्या पुस्तकात जर तुम्हाला लिहायचं असेल तर असं लिहा, पूर्वीचं कलम आणि आत्ताचं कलम असं लिहा. म्हणजे बाकीचं काही लिहायची गरज नाही. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्यात तुम्ही दुरुस्त करा. आणि मी काय करेन, आता आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर जे पुस्तकातलं जे IPC कलमाचा विषय आहे ते मी जे आता काय दुरुस्त केलेलं आहे त्या दुरुस्त केलेल्याचे फोटो तुम्हाला संध्याकाळी देतो. म्हणजे तुम्हाला कशात दुरुस्ती झाली ते कळेल. म्हणजे पुस्तक जरी तुमच्याकडे असलं त्या पुस्तकावर तुम्ही राऊंड करून ते जे नंबर मांडा हे मेजॉरिटीने तुम्हाला गोष्टी माहिती होती. बरोबर आहे. त्यामुळं पुस्तक दुसरं घेऊन परत ते पहिले करण्यापेक्षा हे एवढंच एक महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ती तुम्हाला मिळेल. ओके. दुसरी गोष्ट महत्त्वाची की कलम 34 आहे ते कलम 34च्या ऐवजी आता कलम 3 झाले. कलम 34च्या ऐवजी कलम 30 झाले. मग जे लिहिलं ना ते 23, 24 आणि 25 साठी. आता ऐका, जर पुस्तकात मिळेल पण परत विश्लेषण लिहून टाका. कलम 23च्या ऐवजी 23 आणि 24च्या ऐवजी कलम 2 आहे, त्याच्या कंसातल्या 36, 37, 38 असं लिहा. परत 36, 37, 38 आणि 7. कलम 25च्या ऐवजी कलम 2, 9, 2 कंसात 9 टाकायचे. कलम 34च्या ऐवजी कलम 3 कंसात 5, कंसात 5, 6, 7, 8 आणि 9 असे 3 लिहा, 4 लिहा. 5, 6, 7, 8, 9. हा, आता महत्वाची गोष्ट सांगतो ऐका, की कलम 3 जो आहे तो पहिल्या कलम 2 मध्ये आहे ते गैरलाभ, गैरहानी, अप्रामाणिकपणा, कपट या सगळ्या गोष्टीसाठी ती आहे. बरोबर. दुसरी गोष्ट नकलीकरण याच्यासाठी सुद्धा ती आहे. कलम 34 जे आहे ते सामायिक इरादा समजून प्रत्येक व्यक्तीने गुन्हा केला असं समजलं. तुम्हाला माहिती आहे सामायिक इरादा म्हणजे काय? 2 किंवा अधिक व्यक्तीने विशिष्ट हेतू ठेवून कृत्य करणं. कृत्य एकटाच व्यक्ती करतो प्रत्यक्षात समजा, परंतु तुम्ही ग्रुपने जर केलं तर त्या प्रत्येकाने गुन्हा केलाय असं गृहीत धरलं जातं. काय केलं जातं? करणारा एक असतो पण 4 जण मिळून जर केले, 4-5 लोक मिळून जर केले तर प्रत्येकाने गुन्हा केलाय असं गृहीत कायद्यामध्ये धरलं जात आहे. त्यामुळं त्याला सामायिक इरादा म्हटलं जाते, कॉमन उद्दिष्ट. बरोबर आहे. बाबा याला मारायचंच आहे. प्रत्येकात मारणारा एकच माणूस असतोय, 5च्या 5 मारत नाहीत ना, 10च्या 10 माणसं मारत नाहीत. त्यामुळे तशा प्रकारे जर असेल तर त्याला ते जे कलम लावलं आहे ते 34चं कलम होतं, त्याला आता 3 मध्ये 5, 6, 7, 8, 9 असं म्हणलंय. म्हणजे एखादी गोष्ट समान उद्दिष्ट असून म्हणजे कॉमन उद्दिष्ट आहे, कॉमन एम आहे की याला मारायचं किंवा ह्याला अमुक करायचं म्हणतो मी, कॉमन एक ठरत असते. त्यामुळे प्रत्येकाने जर कृती केली तर ती एकाने जर केली असली तर ती सगळ्यांनी केली असं गृहीत धरून तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा ज्यानं कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचा विषय आहे. पुढचं कलम 39 घ्या. 39च्या कलमाला त्याचं बदललं आहे. कलम 39च्या ऐवजी कलम 2 कंसात 33, 2 कंसात 24, 2 कंसात 15, 2 कंसात 14 अशी कलमं या 39 साठी लिहिलेली आहेत. 39च्या कलमासाठी नवीन कलम जे आलेला आहे कायद्यामध्ये, BNS कायदा, भारतीय न्याय संहिता 2023चा, ह्या कायद्यामध्ये 39चा कलम आहे त्याला 2 आले. 2 नंबर कलम. 2 नंबर कलमामध्ये कंसात लिहायचं आहे 33, 34, 33, 24, 15, 14. किती नंबर लिहायचे आहेत? 33, 24, 15 आणि 14. म्हणजे स्वेच्छेनं केलेलं कृत्य म्हणजेच अपराध.
अवैध, क्षती नुकसान म्हणजे नुकसान पुरवणं, हे त्यात सगळ्या गोष्टी येतात. दुसरा महत्वाची गोष्ट कलम नंबर 52. या 52 मध्ये सद्भावनेनं केलेलं कृत्य गुन्हा समजला जात नाही. सद्भावनेने म्हणजे चांगल्या उद्देशानं, चांगल्या भावनेनं, चांगल्या उद्देशानं एखाद्याला जर मदत केली आणि ते मदत करताना काय झालं की एखादं कृत्य झालं तर ते कृत्य गुन्हा समजला जाणार नाही. त्यामुळे त्या 52ला जे सद्भावने केलं कृत्य आहे त्याला 2-11 कलम आहे. 2:11 हे कलम आहे. आणि एखादा माणूस काय करतो, आसरा पण देतो ना एखाद्या माणसाला, तर नाही, जर सद्भावनेनं असा आसरा दिला असेल तर गोष्ट वेगळी, परंतु जाणीवपूर्वक आसरा दिला तर पण गुन्हा होतोय. तर तो कलम आहे 2:13 आसरा देणे. ते वाढवले मी आता याच्यात 52 साठीच आहे. 52 साठी 2:11 आणि 2:13 हे जुनं कलम आहे. 52 कपट नाही, सद्भावनेनं केलेलं कृत्य 52 आहे. कळलं? हा, आता दुसरा मुद्दा आहे की बाबा शिक्षणचे प्रकार आहेत. ते शिक्षणचे प्रकार जे आहेत ते कलम 4 पासून ते कलम 13 पर्यंत आहेत. शिक्षाविषयी जी कलम आहेत ती कलम 4 पासून ते 13 पर्यंत आहेत. आणि याच्यातच कलम 5 आणि कलम 5 महत्वाचा आहे आपल्याला माहितीसाठी, म्हणून असावं माहीत आपल्याला. कलम 5 4 ते 13 आपण वाचायचे आहेत, परंतु महत्वाचं एक नमूद करण्यासाठी आपल्याला किंवा सरकारला काही अधिकार असतात की एखाद्याची फाशी, एखाद्याचा अजन्म कारावास असतो किंवा त्याला 14 वर्षाची शिक्षा काय असते, त्याला काय म्हणतात 14 वर्ष शिक्षण देणं म्हणजे, बरोबर की नाही. जन्मठेपेची जी शिक्षा आहे ती जन्मशिक्षेची शिक्षा असेल तर ती कमी करता येईल. सरकारला काय अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार किंवा फाशी दिली असेल, जन्मठेप दिली असेल किंवा अजन्म कारावास दिला असेल तर ते कमी करण्याचा अधिकार किंवा त्याच्या योग्यतेची दुसरी शिक्षा शिक्षा देऊ शकतात, असं कलम 5 मध्ये ते दिलेलं आहे. पुढचं कलम आहेत कलम 14 ते 44. कलम कलम शिक्षाविषयी जी कलम आहेत ना 53 ते 75 होते, त्याच्याऐवजी 4 ते 13 आहेत. 53 ते 75 त्याच्याऐवजी आता नवीन झाले कलम 4 ते 13 असं लिहा. कलम 53 ते 75 याच्याऐवजी 4 ते 13 झाले. आणि 54 आणि 55च्या ऐवजी 5 नंबर झालाय. आता पुढचं प्रकरण आहे कलम 76 ते 106. कलम 76 ते 106 याचं कलम झाले बदललंय 14 ते 44. कलम 76 ते 106 त्याचं कलम बदलले किती, 14 ते 44. हा, आता त्याच्यामध्ये लिहा 76 नंबरचं जे कलम आहे त्याला झाले, त्याचा नंबर झालाय 14. 76 नंबर कलम आहे त्याचा झालाय नंबर किती, 14. 79चा नंबर झालाय 17. 79चा नंबर झालाय 17. त्याच्या पुढे लिहा 82चा नंबर झालाय 20. परत 83चा नंबर झाला 21. 84चा नंबर झालाय 22. 93चा नंबर झालाय 30-31. 95चा नंबर झालाय 33. 96चा नंबर झालाय 34. 97चा नंबर झालाय 35.
100चा नंबर झाला 38. 103चा नंबर झाला 41. 107चा नंबर झालाय 45. हा लिहिलं ना, आता थोडं ऐका. हे जे आता आपण 14 ते 44 म्हणजे 76 ते 106 हे जी प्रकरणं आहेत, ही प्रकरणं सर्वसाधारण अपवाद आहेत, अपवादाच्या संबंधितलं आहेत. अपवादमध्ये काय आहे की बाबा वस्तुस्थिती दर्शक जर चूक झाली तर गुन्हा मानला जात नाही. मिस्टेक ऑफ फॅक्ट, वस्तुस्थिती दर्शकाची चूक झाली तर ती गुन्हा नाही होत. दुसरी गोष्ट, एखादी मिस्टेक ऑफ लॉ, कायद्याची चूक झाली तर ती पण गुन्हा होत नाही. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. दुसरं, तुम्हाला वयाच्या 7 वर्ष वयाखालील एखाद्यानं जर कृत्य केलं तर ती बालकाची कृती अशी समजली जाते. 7 वर्षाच्या वयाखालील एका व्यक्तीने जर कृत्य केलं तर ते बालकानं कृत्य केलं, त्यामुळे त्याला शिक्षा. कळलंय का नाही? दुसरी गोष्ट, वय वर्ष 7 ते 12, वर्ष 7 ते 12 यांनी सुद्धा जर एखादं कृत्य केलं तर ते अपराध समजला जात नाही. 7 वर्ष, 7 ते 12 वर्ष, किंबहुना एखादी मनोविकार असेल, मनोवृत्ती असते ना, त्याला काय म्हणतात, मनोरुग्ण, त्यानं पण एखादं जर कृत्य केलं तर ते सुद्धा गुन्हा समजला जातो. काय कळलं विषय? दुसरं, त्याची संमती, एखाद्या व्यक्तीची संमती नाही पण त्याच्या हितासाठी एखादं कृत्य केलं तर ते सुद्धा गुन्हा समजला जात नाही. एखाद्या व्यक्तीसाठी हितासाठी एखादं जर निवेदन केलं, हितासाठी एखादं निवेदन केलं, भाष्य केलं, बोललं, तरी ते पण नुकसान, त्यानं जर एखादं चुकून नुकसान झालं तर ते नुकसान झालं तरी तो सुद्धा गुन्हा समजला जात नाही. तर हितासाठी म्हणून करायचं होतं आता, पण चुकून जर एखादं नुकसान झालं तर त्याला ही गुन्हा समजला जात नाही. त्याच्यातच चाललंय. मी सांगितलं ना ते 93चा 30 31 असं ते तुम्ही ते बघितलं का? तुमच्या लक्षात ना ते नंबर सांगितलं, कुठला नंबर काय झाले. हो, त्या प्रत्येकासाठी काय घ्यायचं, पण एक ढोबळ मनानं आपल्याला नॉलेज राहावं ह्या दृष्टीने आहे. पुस्तकात तर लिहिलं आहे, त्याची PDF पण तुम्हाला मिळणार, पण तुमची डायरीत राहावं, आता लिहून दिले त्यासाठी. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अतिशुल्लक चुकीमुळं अपराधाची दखल घेतली जात नाही किंवा तो गुन्हा समजला जात नाही. एखादं उदाहरण सांगता तिथं, अतिशुल्लक चूक सांगा बघू. चुकून एखाद्याला धक्का लागला. बरोबर. टाळ्या वाजवायला हात नाही, म्हणजे असंच वाजवा, काय जस्ट झोपू नये म्हणून. हा सांगा. दुसरं काय मारलं का? असं कसं काय? सहज मारला येत नाही. खडा मारायचा विषय, वेदना करायची म्हणजे उद्देश आहे वेदना करायची. ते नाही उदाहरण, ते उदाहरण येत नाही. हा मग त्यानं काय होईल? हा हर्षवर्धन साहेब एका मीटिंग मध्ये HAP मध्ये मीटिंग चालू आहे. बरं ओके ओके. अरे त्याचं उदाहरण सांगतो. समजा
सहज तुम्ही बाजूला बसलाय किंवा उभा राहिलाय आणि तुम्हाला पेन पाहिजे, त्याच्या खिशातला पेन उचलला आणि लिहावे, सहज आहे नाही का? नाही गुन्हा आहे का? पेन घेतला का लिहायला परत देणार ना, सोडून घेतला का पण तू, बरोबर नाही? असाच धक्का लागला, जाणीवपूर्वक धक्का नाही ना, जाणीवपूर्वक धक्का देणं आणि सहज धक्का लागला, फरक आहे ना, कळलंय का? अशा क्षुल्लक गोष्टीला गुन्हा समजला जात, बरोबर आहे? मी तो गुन्हा नाही. हां, सौम्य म्हणजे अति क्षुल्लक चूक आहे ना ती. आपण लगेच बघा एखाद्याला पाय लागला तर काय म्हणतो लगेच खतम, सॉरी म्हणून नको तुला बघून घेतो, असं करता येणार नाही, शिल्लक गोष्ट आहे. ओके, म्हणजे एखाद्याला खरं विचारून पेन घ्यायला पाहिजे, तर न विचारता पेन घेणं हा गुन्हा आहे, पण तो शिल्लक गुन्हा आहे. कळलंय? हां. दुसरं, आत्मसंरक्षण. स्वतःचं जर संरक्षण करायला लागला आणि त्याच्या हातून कृत्य झालं स्वतःचा बचाव करताना, तर गुन्हा होईल का? आपल्या अंगावर धावून आलाय मग आपण मारला त्याला, मग तो गुन्हा आहे का? स्वतःच्या बचावासाठी केलेली गोष्ट ती गुन्हा असणार नाही. म्हणजे त्याला प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी म्हणतात, डिफेन्समध्ये, बरोबर आहे? मी माझ्या आत्मसंरक्षणासाठी ही केलेली गोष्ट आहे. आपल्याकडे काय परिस्थिती तशी होत, आपल्यावर अतिक्रमण होते सगळं. दुसरं, स्वतःला धोका होत असला समजा, स्वतःचा किंवा मालमत्तेचा बचाव करण्यासाठी एखादं, तर आपल्याला हक्क आहे ना, आपली स्वतःचा बचाव करणे, मालमत्तेचा बचाव करणे हक्क आहे तो. तर तसं काय झालं तर ते सुद्धा गुन्हा समजला जाणार नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी जर एखाद्याच्या जीवाला धोका झाला किंवा खूप मोठी दुखापत झाली किंवा जबरी बलात्कार झाला किंवा काय गोष्टी केल्या, तर स्वतःच्या बचावासाठी ही गोष्ट करता येईल आपल्याला. स्वतःला मलाच मारला की तर मी त्याला मारू शकतो ना, बलात्कार करत असेल तर त्याला मारू शकतो ना, कळलं की नाही? महिलांच्या बाबतीत बलात्कारचा विषय येतो. तेव्हा स्वतःच्या बचावासाठी एखादं कृत्य केलं तर तो स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आपल्याला आहे, आणि त्या बचावातनं जर काय घटना घडली तर ती मग ती तपासली जाते, खरंच बचावासाठी केलं का जाणीवपूर्वक केलं, ते कोर्ट तपास. कळलं? आपल्या संपत्तीचं संरक्षण करण्याच्या वेळी रात्रीची घरफोडी असेल, कोणी चोर आला, आग लावून कोणी काय केलं समजा, किंवा अजून इतर काय धोका निर्माण झाला, जीवितात धोका झाला, तर त्याच्यापासून आपल्या संपत्तीचं संरक्षण करण्याचा अधिकार आपल्याला आहे. कळलं? हे मगाशी जे सांगितलं तुम्हाला ते त्या प्रकरणामध्ये 41 प्रकरणातला विषय आहे. पुढचं प्रकरण जे आहे ते कलम 45 ते 60, कलम 45. पूर्वीचं कलम जे आहे ते 107 ते 120, पूर्वीचं कलम 107 ते 120, नवीन कलम झालं त्याचं 45 ते 60 असं कलम झालंय. पंचेचाळीस ते 60 नवीन कलम 45 ते 60, जुनं कलम 107 ते 120, 107 ते 120. यात काय एकच कलम महत्वाचा आहे, ते म्हणजे एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला अपराध करण्यासाठी आपण चिथावणी देतो, त्याला सहाय्य करतो, त्याला प्रोत्साहन देतो, हा गुन्हा आहे. तो गुन्हा करतोय, पण एखाद्या गुन्हा करणाऱ्या माणसाला तुम्ही चिथावणी देत असाल, तुम्ही त्याला सहाय्य मदत करत असाल काय, किंवा त्याला प्रोत्साहन दिलं तुम्ही, तर तो तुम्हीच गुन्हा केला असं गृहीत धरलं जाते. तेव्हा ते कलम 45 आहे. म्हणजे 45 ते 60 म्हणले ना, त्यातलं महत्वाचं कलम 45 नंबर, म्हणजे 107चं 145 झालंय, 107चं 45 झालेलं आहे. पुढचं प्रकरण आहे देशविरोधी अपराध. ते कलम 121 ते 130, याचा नवीन नंबर आहे 147 ते 158. जुनं कलम 121 ते 130, नवीन कलम आहे 147 ते 158. हे देशविरोधी अपराध आहे. भारत सरकार विरुद्ध बंडाळी उडवणे, युद्ध करणे, कट करणे, दारुगोळा
माणसे गोळा करणे, राजद्रोह करणे, दोस्त राष्ट्राशी युद्ध करणे, राजकैदी यांच्याशी युद्धकैदी यांच्याशी निष्काळजीपणाने त्यांची सुटका करणं आणि त्यांना सोडवणं किंवा त्यांना आश्रय देणं ही साधारणतः देशविरोधी जे अपराध आहेत ते महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला देशाचे मित्र आहेत त्यांना विरोध करता येणार, दुश्मन आहेत त्यांना मैत्री करता येणार नाही. दुसरी गोष्ट आपल्याला देशाच्या विरुद्ध बंडाई उडवता येणार नाही, त्याच्याविरुद्ध युद्ध करता येणार नाही, कट करता येणार नाही, दारुगोळा करता येणार नाही, माणसं गोळा करून काय करता येणार नाही, म्हणजे देशाच्या विरोधात काय करता येणार नाही. आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर स्वतःसाठी म्हणतात आय एम द फर्स्ट इंडियन अँड द लास्ट इंडियन. म्हणजे काय, मी प्रथम भारतीय आणि अंतिमताही भारतीय आहे, माझा मध्येच काही वेगळं नाही माझं, बरोबर आहे. आता भारत देशात बघितलं की नाही मी जरी भारतीय असलो तर मी पहिला धार्मिक आहे, मी पहिला हिंदू धर्मीय आहे, मी कुठला बौद्ध धर्मीय आहे, असं नाही चालणार. आपल्याला प्रथम भारतीय आणि लास्ट भारतीय, आपण भारतीयच आहोत. धर्म हा इंटरनल व्यवस्थेसाठी व्यक्तिगतसाठी आहे ना की सामाजिक गोष्टीसाठी, परंतु त्याचं सामाजिकरण इतकं झालेलं आहे की बस देशाचा धर्म आहे हा, कळलंय. त्यामुळे तो आपण करून चालणार नाही. त्यामुळं सरकारच्या विरुद्ध बंडाळी करता येणार नाही, माणसं गोळा करून काय तर राजद्रोह करता येणार नाही, देशद्रोह करता येणार नाही, दोस्त राष्ट्राशी युद्ध करता येणार नाही, राजकैदी आणि युद्धकैदी यांना निष्काळजीपणाने त्यांना सुटका करता येणार नाही, सोडवता येणार नाही किंवा त्यांना आश्रयसुद्धा देता येणार नाही, त्यांना मदतसुद्धा करता येणार नाही. मला वाटते सगळे बरेचसे मिलिटरी लोक सगळे यात सगळे आहेत त्यांना ही गोष्ट चांगली माहिती की ही सगळी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या विरुद्ध आपल्याला काही करता येणार नाही. पुढचा प्रकरण आहे ते भारतीय भूसेना आणि नौसेना वायुसेना यांच्या संबंधातलं अपराधासंबंधी आहे. ते 159 ते 168 100 पूर्वीचे 131 ते 140. जुना जो IPC आहे त्याला 131 ते 140. आता नवीन जो कलम झाला आहे 159 ते 168 हा नवीन कलम झालेला आहे. ते आपल्याला जनरली माहीत असू नये म्हणून मी काही ते पूर्ण विश्लेषण दिले नाही, पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की भारतीय नौसेना असेल, वायुसेना असेल, भूसेना असेल, जे मिलिटरी आहे ते मिलिटरी 3 प्रकारची मिलिटरी आहे. माहिती आहे ना का नाही माहीत? किती लोकांना माहीत नाही? 3 प्रकारची सेना आहे माहिती आहे का? कुठली कुठली सेना आहे? नेव्ही, दुसरी एअरफोर्स म्हणजे हवाई, नेव्ही म्हणजे पाण्याची आणि जमिनीवर इन्फंट्री, जमिनीवरची पैदल सेना, थळ सेना, बरोबर आहे. त्याला भूसेना पण म्हणलं जाते, बरोबर आहे. म्हणजे जमिनीवरची, पाण्याची आणि हवाईची या 3 सेना ज्या आहेत या 3 सेनेसंबंधीचा कायदा देशाच्या या सेनेसंबंधी जे कोणी अपराध करतील त्या संबंधातला तर ते कलम 159 ते 168 नवीन कलम आहेत. ते आपण काळजीपूर्वक थोडंसं बघितलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल. 159 ते 168 प्रकरण. पुढचं प्रकरण आहे सार्वजनिक शांततेच्या विरोधी अपराधाविषयासंबंधी. जर सार्वजनिक शांतता संबंधी जर अपराध केला असेल तर ते कलम नक्की लिहायची गरज नाही तुम्हाला, ते कलम पुस्तकात आहे तुमच्या, बघून घ्या. ते कलम जे 141 ते 160 होते, जुनी कलम किती आहेत? 141 ते 160. तर त्याचं नवीन कलम काय झालंय? 179 ते 195. 179 ते 195 अशी कलमं आहेत. त्याच्यामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा आहे तर बेकायदेशीर जमाव, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. किती लोकांना माहिती आहे आपल्या बेकायदेशीर जमाव किती? 141 हे कलम बेकायदेशीर जमावासाठी आहे. आता नवीन कलम जे झालेलं आहे 189. किती कलम झाले? 141 साठी आता 189 कलम झालेला आहे बेकायदेशीर जमावासाठी. परत बेकायदेशीर जमावाचा काय मुद्दा? किती लोक राहायला लागतात? 5 किंवा 5 लोकांपेक्षा 5 नाही, 5 किंवा 5 लोकांपेक्षा जास्त. जमाव जर बंद झाला, बरोबर आहे, काही हत्यार घेऊन आले, अमुक केले, तुम्ही एकत्र आला तर तुमच्या पोलीस कारवाई करते. हा, लाट्या काट्याला एवढा प्रश्न येत नाही, पण 5 पेक्षा जास्त झाले की लाट्या काट्या पण येतात. जमावबंदी लागू असते, बरोबर आहे. आणि हे आपल्या लोकांसाठी खूप माहीत असणं गरजेचं आहे. घातक शस्त्र घेऊन फिरता येणार नाही. लाठीकाठी आपली समजा झाली, लाठीकाठी चालेल हो,
पण तुम्ही जाणीवपूर्वक जर घेऊन आहात तर ते त्याच्यात ते पण हे होत नव्हते. पण जनरली होत नाही, कारण हे लोक कायद्याचं ज्याला माहीत नॉलेज आहे ते काटे घेऊन येते. व काटे काय ह्यात नाही होणार, घातक शस्त्र घेऊन यायला पाहिजे. काटे आमच्या स्वसंरक्षणाचं हा ते नाही. कधी जाऊ शकताय तुम्ही? 5 माणसं एकटं जाल ना, 5 किंवा 5 पेक्षा जास्त घेऊन गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. एकटं जाऊ शकते ना, एकट्याला काही प्रॉब्लेम नाही. तुमचे लायसन असेल तर जाऊ शकणार. हां, कळलंय? आणि 145 नंबरला 189 फ्री केलंय. म्हणजे जमाव पांगवण्याचा आदेश दिला असला तरी पण तुम्ही थांबला तर तुमच्या कारवाई होईल. कळलंय? हां, पुढचं ती बाकीची गोष्टी सांगत नाही, कारण जमावा संबंधितल्या गोष्टी आहेत त्या 195 पर्यंत तुम्हाला दिलेले आहेत, तर ते बघून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. 100 आता पूर्ण लिहून घ्या. 141ला 189, 145ला 189, 141ला जुने 141 त्याला 189, जुने 145ला 189/3, जुने 146ला 191, 1 आणि 2, 191, 1 आणि 2, जुने 148ला 191/3, जुने 149ला 190, ला 191, 1 2, 148ला 191/3 आणि 149ला 190. कळलंय? पुढचं प्रकरण. आता पुढचं प्रकरण IPC मध्ये 9 नंबरचं प्रकरण होतं, पण ते आता 12 नंबर प्रकरण झाले. किती नंबर प्रकरण झाले? प्रकरण नंबर 9च्या ऐवजी त्याला काय नाही, प्रकरण नंबर 12. जुनं 9, आताचं 12 लिहू शकता. परत हे लोकसेवक किंवा त्याच्या संबंधी घडणाऱ्या अपराधाविषयी आहे. लोकसेवक म्हणजे कोण? सरकारी कर्मचारी, अधिकारी, या सगळ्यांना ते लागू आहे. तर त्याला कलम होतं 161 ते 171. जुनं नंबर किती होतं? 161 ते 171. नवीन कलम काय झालंय? 198 ते 205. 161 ते 171ला नवीन कलम झाले 198 205. 189 नाही 198 ते 205. परत प्रकरण 10. प्रकरण 10च्या ऐवजी प्रकरण 10 झाले, 13 झाले. प्रकरण 10च्या ऐवजी प्रकरण 13 झाले. आणि त्याचे कलम आहेत 172 ते 190. जुनी 172 ते 190. त्याच्या बदली त्याला नंबर झाला त्याचा 206 ते 226. नवीन नंबर झालाय. सरकारी अधिकाऱ्याचा अवमान सुद्धा करता कामा नाही. कामामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणला किंवा त्यांना खास अधिकार दिले असतात कायद्यानं, समन्स काढण्याच्या, नोटिसा काढण्याचा, कागदपत्र हजर करून घेण्यासाठीच्या. त्यामुळे जर जनतेनं प्रश्न झाला तर त्याच्यावर कार्वाई करण्यात येते. आणि जर लोक आदेशाचा जर आदेश जर जुमानला नाही, म्हणजेच अपमान केला, अवमान झाला, त्याबद्दल कारवाई करण्यात येते. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याचा आदेश असतो तो अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. आता प्रकरण 11 त्याच्या ऐवजी, त्या 11च्या ऐवजी त्याचा नंबर झाला आहे 14. खोटा पुरावा देणं किंवा जो सार्वजनिक न्यायाच्या गोष्टीचा असेल त्याच्या विरोधी करणं. ते कलम आहे 191 ते 229. 191 ते 229. त्याच्या कलमामध्ये बदल झाला आहे 227 ते 269. 227 ते 269. ते आपल्यासाठी माहीत पाहिजे. खोटा पुरावा सादर करणे. 191ला नंबर काय झाला त्याचा? तर 227. 191 ते 229. त्याचे सगळे नंबर बदललेत. 227 ते 269 झालाय. त्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे, महत्वाचा कलम आहे ते 191. त्याचा नंबर झालाय 227. 192चा दुरुस्त झालाय 228. 193चा झालाय 229.
197चा झालाय 234, 211चा झालाय 248 आणि 212चा झालाय 249. हे 4-5 महत्वाचे आहेत. सगळेच कलम महत्वाची, प्रत्येक बघायची गरज नाही लागणार. महत्वाची जी आहेत महत्वाची आहेत ती आपल्या पुस्तकात दिलेत, तीच तुम्हाला मी सांगत आहे. बरोबर आहे. आणि मग खोटी तक्रार केली तर सर तुम्हाला माहिती आहे ना, खोटी जर तक्रार केली तर त्याला 2 वर्षाचं शिक्षा आहे, दंड आहे. कळलंय का? चुकून खोटी केली तर काय गडबड केली तर. बरोबर आहे. खोटा पुरावा सादर केला त्याला पण शिक्षा आहे. खोटे पुरावा सादर करता येणार नाही. आता प्रकरण 12, प्रकरण 12च्या ऐवजी त्याचं प्रकरण झालंय नंबर 10. प्रकरण नंबर किती झालंय? 10. ते कशाबद्दलचं आहे? नोटा. नोटा म्हणजे काय? चलनात असलेल्या नोटा, बँकाच्या नोटा, नाणी, पैसे, कॉईन, मुद्रांक शुल्क. मुद्रांक शुल्क म्हणजे माहिती आहे ना, स्टॅम्प ड्युटी. या संबंधीचे काही अपराध असेल त्या संबंधीचा आहे. ते कलम होते 230 ते 263 होते. 230 ते 263 होते. त्याचा बदल झाला आहे 178 ते 186. 178 याच्यात बदल झाला आहे 186. म्हणजे मग नकली नाणी तयार करणं, नकली नोटा तयार करणं, किंवा ते तयार करण्याचं साधन बनवणं, किंवा ते विक्री करणं, किंवा नाण्या कुठून बाहेरून आयात करणं, किंवा नाण्यामध्ये काय बदल करणं, हे सगळं गुन्हा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येणार नाही. प्रकरण 13 वजन काट्याबाबत आहे. वजन काट्याबाबत, आणि त्याचे कलम आहे 264 ते 267. 264 ते 267. हे प्रकरण या कायद्यांवर बदल म्हणजे रद्द करण्यात आले, वगळले त्याला. नाही, ते यात घेतलेलं नाही, ते वगळलं या कायद्यातनं. दुसरा काय तू कायदा केला ते. प्रकरण 15 सॉरी प्रकरण 14चं नवीन प्रकरण झाले 15. जुने कलम नंबर आहे 268 ते 294. 268 ते 294. नवीन कलम झालाय त्याचा 270 ते 297. आता हे कशाबद्दलचं आहे तर सार्वजनिक आरोग्य, सुरक्षता, सोय, सभ्यता, नीतिमत्ता याला काय जर बाधा आणलात असेल तर याच्याबद्दल ही कारवाईच्या या कलमामध्ये आहे. म्हणजे काय? सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून गडबड झाली, काय ते गडबड केली, सुरक्षेच्या दृष्टीने काय केली, सोयीच्या दृष्टिकोनातून केली, सभ्यता नाही, नीतिमत्ता पाळलेली नाही, तर या संबंधात काय गडबड झाली तर ती गोष्ट आपल्याला म्हणजे सार्वजनिक उपद्रव केला, रोगाचा संसार पसरवण्याची काय कृती केली, खाद्यपेयामध्ये काय केलं, खाद्यपेयामध्ये भेसळ केलं, औषधामध्ये भेसळ केलं, सार्वजनिक पाणी घाण केलं, वातावरण आरोग्याचं अपायकारक केलं, बेदरकारपणे वाहन पण चालवलं फास्ट, ते पण नाही, विषारी पदार्थ तयार केलं, आग लागली, स्फोटकाबाबत काय केलं, ह्याच्याबद्दल समजा काय हायगैरी केल्या, यंत्रसामुग्री, इमारत पाडणे, प्राण्याबाबत काय हायगैरी केली, वर्तन केलं, अश्लील पुस्तके इत्यादी विक्री केली, अश्लील कृती केली, गाणी म्हणली, लॉटरी इत्यादी भानगडी केल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी या कलमामध्ये येतात. काय रासू काय रासूचं नाव काय? तो अजून वेगळा आहे, तो अजून खतरनाक. जसं इंडियन पिनल कोड जसा होता, आता भारतीय न्याय संहिता होती, त्याच्यात न्याय बरेच मिळत नाही म्हणून अजून खतरनाक करण्याच्या दृष्टीने जसा काय आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, तसंच हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून जो सुरक्षा कायदा आहे त्या सुरक्षेच्या कायद्याच्या दृष्टीने काही गडबडी केल्या तर त्या सुद्धा अजून त्याला कठोर शिक्षा त्यात सुनावल्या गेलेल्या आहे. कुठला? हो हो मंदिरापाशी काढला नाही मंदिरापाशी ऐका, मंदिराच्या मुद्दा काय होतो की आपण फोटो कसा काढला, कशा उद्देशाने काढला ते कळते, कळलंय. त्यामुळे त्या फोटो काढण्यापाठीमागचा उद्देश आहे ना
फोटो काढलाय हो, पण त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? तो उद्देश आपल्याला काय करावं लागतंय, प्रूव्ह करावं लागतं. हो, ह्यांनी माझा फोटो का काढला? ठीक आहे, मी मंदिराचा फोटो काढतो तर तुमचा फोटो आलाय ते, पण मंदिराचा फोटो न काढता फक्त त्या व्यक्तीचाच फोटो काढला, म्हणजे जाणीवपूर्वक काढला. मग त्या मंदिरासहित काढला असेल, मंदिर काढलंय, त्यात कुठं जर छोटा फोटो दिसतोय तर तो काय, तो काय धरला जाणार. पण काही गोष्टी आहेत त्या तपशील, प्रकरण तपशील बघून सांगावं लागेल. मला ते प्रकरण सांगा, मग त्यामुळे आपल्याला सांगतात, तो काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर हे प्रकरण हे 14च्या ऐवजी ह्याचं प्रकरण नंबर 15 झालं, बरोबर आहे. आता प्रकरण 15च्या ऐवजी प्रकरण 16 झाले नवीन. 15 नंबर बदललाय, त्याला 16 नंबर दिलाय. आणि याचा कशा संबंधित अपराध आहे? हा धर्मासंबंधी अपराध आहे. धर्मासंबंधी काही गडबड केली तर ते कलम किती आहे? 295 ते 298. कलम 295 ते 298. तर त्याच्यात बदल काय झाला? नवीन कलम काय झालंय? 298 ते 302. नवीन कलम काय आहे? 298 ते 302. ह्याच्यात काय मुद्दा आहे? कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशानं त्याच्या धार्मिक स्थळाचे नुकसान केले अथवा अपवित्र केलं, तर धार्मिक स्थळ अपवित्र केलं किंवा धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून दुष्ट हेतूने एखादी कृती केली, धार्मिक जमावास अडथळा आणणं, धार्मिक जर रॅली घेत असेल तर त्याला जाऊन अडथळा आणणं, परत पुराव्याच्या पुरण्याच्या जागा आहेत, आता समजा बाजूला पुरण्याच्या जागा जशा आहेत आपल्या स्मशानभूमीमध्ये, या ठिकाणी अतिक्रमण केलं, धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशानं काही शब्द उच्चारले, काय बोललं, काय भाषण केलं, तर या सगळ्या गोष्टी धर्माच्या संबंधी अपराधामध्ये येतं. 298 ते 302 पर्यंत आता कलम येते, नवीन कलम, बरोबर आहे. हे कलम 15च्या ऐवजी आता कलम 16 मध्ये, प्रकरण 16 मध्ये आलेलं आहे, बरोबर आहे. आता प्रकरण 16, जुन्या कायद्यातलं प्रकरण 16 ते आता का नवीन कायद्यातलं प्रकरण नंबर 6 आहे. 16च्या ऐवजी किती नंबर आहे आता? 6. काय नंबर कलम आहे? तर मानवी शरीर व जीवितास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी, मानवी शरीर किंवा जीवितास जर बाधा होत असेल तर त्या संबंधी अपराधासंबंधी ह्या कलम आहे. पूर्वी कलम 299 ते 377 होते. किती? 299 ते 377 कलम होते. पण आता नवीन कायद्यामध्ये कलम 100 ते 226 झाले. कलम 100 ते कलम 226 नवीन कायद्यामध्ये झालेला आहे, बरोबर आहे. मग सदोष मनुष्यवध म्हणजे बहुतेक मला अशी खात्री असताना की बाबा एखाद्या व्यक्तीचं म्हणजे मग आहे ना की दुखापत होईल, जाणीवपूर्वक त्यात आतलं त्याचं मरण होईल अशी माहीत असताना देखील सुद्धा आपण एखादी गोष्ट कृत्य करणं, त्याला 10 वर्ष शिक्षा असते, आजीवन कारावास असतो, ते माहीत असते त्याला बाबा याच्यामुळे त्याचे घात होईल, जाणून बुजून केलं. एखाद्या मातेच्या पोटातलं गर्भ काढायचं असेल डॉक्टरला, त्या डॉक्टरला कळलं बाबा नाही काढलं तर तो गर्भ त्या व्यक्तीचा मृत्यू होईल, हे जर माहीत असून सुद्धा केलं म्हणजे तो सदोष मनुष्यवध आहे. कळलंय का? एखाद्या माणसाला अरे बाबा पाण्यात चल तुला, तो त्याला पवा येत नाही, माहिती आहे बाबा किती खोल खड्डा आहे, तरी पण त्याला घेऊन गेले, त्याला माहीत असते बाबा नाही ते जर आत गेलं बुडला तर मरणार आहे, माहीत असले तरी ते सदोष मनुष्यवध होते, हो का नाही? ट्रायल द्यायचं, चल बघूया तुला गोळी लागते का बघूया म्हणून, माहिती आहे गोळी जर लागली तर मरणार. कळलंय का? म्हणजे त्या गोष्ट कृती केली तर ते गोष्ट त्यात मरू शकते व्यक्ती, हे त्या समोरच्या व्यक्तीला माहीत असते आणि त्या प्रकरणात जर त्या गोष्टीत त्या कृतीत जर मेलं तर त्याला सदस्य मनुष्यवध म्हणतात. त्यामुळे त्याला खुनाचा त्याच्यावर काय होतं? गुन्हा दाखल होऊ शकतो. सदस्य मनुष्यवधासाठी कुठला कलम आता आले? बरोबर आहे. तर 299 जे कलम होतं ते कलम आता 100 झाले. आणि कलम खुनासाठी किती नंबर होतो? 302 कशाला होतं? खुनासाठी शिक्षा होती. 377 नाही, 300 कलम खुनासाठी होते. तर ते आता 101 झाले. किती झाले? 101 झाले. खुनाचं कलम 300 त्याला 101 झाले. आणि खुनाबद्दल शिक्षा फाशी, अजन्म कैद, अजन्म कैद आणि दंड हे असेल तर त्या खुनाबद्दल शिक्षा देण्याचं कलम जे होतं 302. आता किती झाले कलम? 103.
आता पूर्वी मॉब लिचिंग नावाचा प्रकार माहिती आहे किती लोकांना? काय? हा, गटाने मारणे किंवा आपण म्हणतो ना कसं होतं की एखाद्या गर्दीमध्ये एखाद्याचा जमाव करून मारणे किंवा जमाव करून गेले आणि ते मारायसाठी म्हणून गेले नाही, दुसऱ्याच कामाला गेले पण त्यात मारलं. तर ते मॉब लिचिंग नावाचा जो प्रकार होता तो आता पण ह्यात कलममध्ये आलेला आहे. तो कलम आता त्याला 103(2) केले. खून झाल्याबद्दल शिक्षाबद्दल खुनाबद्दल ते 103(1) आहे आणि खून कसा मॉब लिचिंग होऊन जर झाला असेल तर 103(2) आहे. म्हणजे दोन्ही त्यात आलेलं आहे. हुंडाबळी माहिती आहे तुम्हाला? हुंड्यासाठी छळ करणं. स्त्रीच्या विवाहापासून स्त्रीच्या 7 वर्षाचा जर मेली ना ती बाई तर ते हुंड्यासाठी बळी घ्यायला येतं. 100% लक्षात ठेवा. 7 वर्ष काय करता येणार? करायचं करता काय तुम्ही? भारतीय पद्म असेल तर होत नाही असं हो, पण दुसऱ्या ठिकाणी असेल तर होतं ना का नाही? तेव्हा हुंडाबळीसाठी 304 कलम होतं, 304(ब) कलम होतं. आता 306 कलम झाले, 106 कलम झाले. 106(1) 304(ब) च्या ऐवजी आता 306(1) झाले. 106. आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं होतं ना कलम 306. ते वेगळं. प्रवृत्त करणं 306 कलम, त्याला आता 108 झाले. आणि खुनाचा प्रयत्न करणं 307 कलम. जर असं झालं तर त्याचं कलम बदललं 109 झालं. आणि 308 कलम आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं. एखाद्याचा आत्महत्या करायला पाहिजे याचा प्रयत्न स्वतः केला तरी सुद्धा त्याला कलम लागते ना. किती नंबर? 308 लागते. आता नवीन कलम झाले 110 झाले. 110. हा सुप्रीम हायकोर्ट विषय नाही. हा कायदा हा भारताचा कायदा आहे. हा IPC कलम आहे ना. IPC कलम म्हणजेच भारतीय न्याय संहिता आता आली. पूर्वी IPC होता, इंडियन पिनल कोड. आता BNS आलं. BSNL नाही, BNS. कळलं का? हा भारताला लागू आहे सगळा, महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. आता गर्भस्राव करणं, गर्भाला दुखापत करणं, अर्भक आहे ते उघड्यावर ठेवणं, त्याची जन्माची लपवणूक ठेवायची, या संबंधी काय अपराध केला कोणतं सोडून जाते. अशी कलम 312 ते 318 होते गर्भस्रावच्या संबंधातनं. बरोबर आहे? अर्भकाच्या संबंधातनं कलम 312 ते 318 होतं. तर ते आता कलम 88 ते 94 झाले. किती नंबर झाले? ते पाठीमाग गेलं आता. बरोबर आहे? पूर्वी 300च्या पुढं होतं, आता ते पुढं सुरुवातीला घेतलं महिलांच्या बाबतीत असल्यामुळं. म्हणजे गर्भस्राव घडवून आणणं, स्त्रियांच्या संमतीशिवाय गर्भपात करून घडवून आणणं, 12 वर्षाखालील मुलाला आई वडिलांनी उड्यावर टाकणं. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट का? जर 12 वर्षाच्या आतमध्ये जर उड्यावर टाकलं ना मुलाला, सोडून दिलं, तर तुम्हाला कायद्यानं तुम्हाला गुन्हा तुमच्यावर येणार. आणि शिक्षणाची अट काय हो? 14 वर्षाच्या आतल्या मुलाला शिक्षण देण्याची जबाबदारी पालकावर आहे. तुला शिक्षण देत नाही असं म्हणता येणार नाही. 14 वर्षापर्यंत शिकून द्यायचं आहे, त्याला शिक्षण द्यायचं आहे. शिक्षणाचा हक्क आहे ना संविधानामधला. संविधान कलम सांगितलं का? मूलभूत अधिकार सांगितले का? नाही. कलम साहेब नाही सांगितलं. मूलभूत अधिकार सांगितले का? सांगायचे ना अजून? मूलभूत अधिकार सांगितले. ओके, हां, तर तुम्ही सांगणार आहे. हां, पुढचे कलम आहे 319 ते 338. दुखापतीविषयी 319 ते 338 आहेत. त्याचे नवीन कलम झाले आहेत 114 ते 125. 114 ते 125 म्हणजे एखाद्या व्यक्तीला शारीरिक वेदना करणं, रोग किंवा विकलता निर्माण करणं, जबर दुखापत करणं, पुरुषत्वाचा भंग करणं,
डोक्याचा विच्छेद करणं, कानाचा विच्छेद करणं, अवयव किंवा सांध्याचा विच्छेद करणं म्हणजे वेगळं करणं, बरोबर आहे, तोडून किंवा त्याचा नाश करणं किंवा कायमचा बिघाड करणं, मस्तक किंवा कायमचं विद्रूप करणं, हाड किंवा दात मोडणं, ज्या दुखापती जीवित धोक्यात येते, ज्या दुखापतीमुळं जीव धोक्यात येतो किंवा 20 दिवस शारीरिक वेदना सहन करावं लागणं, अशी कोणतीही दुखापत करणं, याला घातक हत्यारानं किंवा साध्यानं इच्छापूर्वक दुखापत करणं, हे या कलमान्वये त्याला शिक्षा ठोठावली जाते. कळलंय? पुढचं कलम 339 ते 348 हे एका मार्गाला निघाला असेल त्याचा मार्ग अडवणे किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यास त्याला मज्जाव करणं, त्याचा मार्ग अडवणं किंवा एखाद्या जाण्यास त्याला मज्जाव करणं, हे 339 ते 348 होतं. आता नवीन कलम आलंय 126 ते 128. झालं? 126 हा, त्यात महत्वाची दोनच गोष्टी महत्वाच्या सांगतो मी, की अन्यायाने एखाद्याला जर अडकून ठेवलं तुम्ही जाणीवपूर्वक, ते कलम आहे 339. आता नवीन कलम झालं 126. 339च्या ऐवजी 126 झाले. रॉंगफुल त्याला अडवून ठेवणे, अन्यायानं त्याला अडवून ठेवायचं, अटकाव करून ठेवायचं, जायचं नाही, जाता येणार नाही पुढे. आणि अडवणं, त्याला अडवणं, पुढचा अजून आहे, पुढचं आहे अन्यायानं बंदिश ठेवणं, ते कलम 340 आहे. त्याच्याऐवजी त्याला 127 झाले. कैद करणं त्याला. आता कैद करणं म्हणजे किती वेळ कैद करणं हो? किती वेळ? 5 मिनिटं, 10 मिनिटं? हा, 24 तासाच्या वर कैद करणं म्हणजे त्याला कैद आहे. कळलंय? किती लोकांना माहिती आहे हो? 24 तासाच्या आत, 24 तासाच्या वर अटक करून ठेवता येते का? नाही. का? का? कुणी सांगितलंय? कुठल्या कायद्यात आहे? हा, त्याला माहित नाही, पण ते पोलीस मॅजिस्ट्रेट समोर त्याला प्रस्तुत करावं लागतं गुन्हेगाराला. हे कायदा माहित नाही, पण हे माहित आहे. माहित नाही आपला कायदा? माहित असला पाहिजे. तुमचा बाप कोण? आणि बाबासाहेब हे संविधानाचे बाप आहे का नाही? आपला बाप बाबासाहेब, आणि बाबासाहेब कुणाचे बाप आहेत? संविधानाचे आहेत का नाहीत? संविधान त्यांनी निर्माण केले. आणि जर आपल्या बापानं जे काय करून ठेवले ते आपल्यालाच माहित नाही, तर दुनियाला काय माहित असणार? हे भारतीय संविधानात लिहिलेलं आहे. कलम 22 काढून बघा, त्या 22 मध्ये लिहिलंय, मूलभूत अधिकारामध्ये येईल आता, की कुठल्याही व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त वेळ पोलीस स्टेशनमध्ये अटक करून ठेवता येत नाही. 24 तासानंतर त्याला न्यायपालिकेकडं, ते पण जवळच्या न्यायालयात हजर करावं लागतंय. किंवा तुम्हाला माहित असेल ना, की एखाद्या माणसाला रात्री अटक केली तरी ती कागदपत्र दाखवते सकाळी अटक केली. का? तर संध्याकाळी 6 वाजता अटक केली तर सकाळी 6च्या आतमध्ये कोर्टात ठेवावं लागते त्याला. त्यामुळे कागदोपत्री अटक. बर, हे अटक केल्यावर अजून काय अधिक? अटक केलेल्या माणसाला काय अधिकार आहे काय? एखाद्याला पोलिसांनी अटक केली तर त्याला काय अधिकार आहे काय? काय अधिकार आहे? लेखी नोटीस दाखवावं लागते. कोणी? पोलिसांनी लेखी नोटीस दाखवावं लागते. बरं, ओके. आणि अजून बर, अजून म्हणजे पोलिसांची जबाबदारी घरच्याला कळवायची. हा, गुन्हा ऍक्च्युअली झाला का नाही ते बी व्हेरीफाय करणं गरजेचं होतं का? हे कुठं सांगितलंय माहिती आहे का? हे भारतीय संविधानामध्ये सांगितलंय. कायद्याचा बाप कोण? कायद्याचा बाप आहे? कायद्याचा बाप संविधान आहे. संविधानाचा बाप बाबासाहेब आहे हो. आणि आई
संविधानाची बाप आणि आई बाबासाहेबच आहेत. हे मी म्हणत नाही. हे भारतीय संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 साली भाषण केले त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेबांच्या बद्दल बोललं गेले. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक नसून जननी सुद्धा आहे, म्हणजे बाप आणि आई दोन्ही बाबासाहेब. आणि ते उगाच बोंबलत आहे. कुठं 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 बोंबला लागले माहित आहे का नाही? काय कुठं बोंबलताय? मध्य प्रदेश मध्ये ग्वाल्हेर मध्ये काही उपयोग नाही सैनिकाचा. राजीनामा द्यावा लागेल तुम्हाला आता. बस झाला आता, कारण काढता येत नाही ना तुम्हाला. माहित नाही अजून आपल्याला. तो म्हणतोय नाही बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही. लिहिलंय का BN रावनं? मग का? अहो BN रावनं पहिल्यांदा ड्राफ्ट केला होता. तो ड्राफ्ट सरळ आहे का नाही, दुरुस्त आहे का नाही, काय त्यात दुरुस्त करायचं, काय करायची, ही सगळी जबाबदारी ड्राफ्टिंग कमिटीवर होती. ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाकीच्या 7 लोकांनी किती मेहनत केली, काय केली ती तुम्ही तपासून बघा ना. आणि त्यात जे काय मेहनत केली, जो काय आज 395 कलमाचा जो काय ढाचा बनवलाय तो बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलाय, नाही ते BN रावनी नाही बनवलेला. वाचून बघा म्हणा. आणि 26 नोव्हेंबरचं भाषण काढा आणि त्यात बघा की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणलंय संविधानकर्त्यांनी, संविधानातल्या सभेतल्या माणसांनी, की बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे नुसते जनक नाहीत. जनक म्हणजे बाप नाही, तर बाप आणि आई, जनक आणि जननी दोन्ही आहे असं म्हणलं गेले. रेकॉर्डिंग आहे, कागदोपत्री आहे. काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणून ही गोष्ट जी आहे ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून ना 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ठेवायचा अधिकार आहे. पोलीस स्टेशन मध्ये 24 तास संपले की त्याच्या संपल्या तिथं तुम्हाला जवळच्या न्यायालयाला लागतंय. एवढंच नाही तर तुम्हाला का अटक करतात त्याचं कारण देणं गरजेचं असते, त्याला सांगणं गरजेचं आहे. हे पण संविधानातच लिहिलंय. आणि एवढंच नाही तर तुम्हाला ज्या अटक करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाचं म्हणजे वकील नेमण्याचा अधिकार, आपल्या वकिलाला बोलण्याचा अधिकार, आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला, फॅमिलीतल्या माणसांना हे बोलण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे त्याला सांगावं लागते बाबा मी असं झालंय. आणि हे भारतीय संविधानाच्या कलम 22 मध्ये आहे. भारताचं संविधान बघून घ्या. मौलिक अधिकारामध्ये लिहिलंय. आता एवढं 20-25 वर्ष झाले म्हणते समता संविधानामध्ये. माहित असलं पाहिजे ना आपल्याला, का नाही? माहिती करून घ्या. कलम 21, कलम 22, कलम 14, कलम 15 म्हणून बघून घ्या. सगळे समतेचे कलम, स्वातंत्र्याचे कलम, सगळे समतेचे अधिकार ही सगळे तुम्हाला माहित पाहिजेत. आपल्याला तोंडपाठ पाहिजेत काय अधिकार आहे ते. कलम 25 धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला आहे. कोणत्याही भारतातली कुठलीही व्यक्ती कोणताही धर्म कधीही स्वीकारू शकते, संविधानात आहे. कायदा करू शकते, पण केला कायदा लोकांनी. मग ती कसा कायदा केलाय? अतिक्रमण करून. काय करून केलंय? जबरदस्ती करतात म्हणून. जबरदस्ती करताय ना, स्वइच्छेनं मी कुठलाही धर्म स्वीकारू शकतो. कलम 25 ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. त्यामुळं ही सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. त्यामुळं ही जे म्हणतो ना आपण की या सगळ्या प्रतिबंधतेला आपण काही गोष्टी माहीत असल्या काही पाहिजे. सगळ्या काही गोष्टी होतात त्या माहीत पाहिजेत. आणि एखाद्या व्यक्तीचा पुढचं कलम जे आहे ते कलम मी सांगितलं का तुम्हाला, फौजदारी बळ करणं म्हणजे एखाद्या महिलेवर किंवा हमला करणं, एखादा बळजबरी करणं, एखादा अटॅक करणं, हे जर असेल तर पूर्वीचं कलम होतं 350 ते 358. 350 ते 358 होतं, तर आता 129 ते 136 झाले त्या कलमाचं. की फौजदारी पात्र बळ प्रयोग करणं किंवा हमलाविषयी करणं. तर एखाद्यावर जोरदार हल्ला केला, एखाद्याचा विनयभंग केला किंवा एखाद्याची लैंगिक छळवणूक केली तर त्याला गुन्हा आहे. तर 351च्या ऐवजी आता 130 कलम झाले. ते 354च्या ऐवजी 74 कलम झाले. आणि 354च्या ऐवजी
74, 75, 76 अशी कलम झालेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये जर 100च्या वरचं होतं पण त्यात थोडासा बदल झाला आहे. ते फार पुढं वर घेतलेलं आहे. विनयभंग, लैंगिक छळणूक ही सुरुवातीला घेतली. 75 कलम झाले, 76 कलम झाले, 77 कलम अशी 74, 75, 76 ही विनयभंगाची तिकडे घेतलेली आहेत. आणि जोरदार हल्ला करणं हे जे आहे ते 130 कलम घेतलेलं आहे. त्यामुळे 74 पुढं वर गेलं आणि बाकीचे खाली आलं. ह्याच्यात मात्र 350 ते 358 कलम होतं. त्यामध्ये तो काही कलम त्यांनी एकदम वर घेतलेले आहेत. अशा प्रकारचा बदल झालेला आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट की किडनॅप, गुलामगिरी, वेठबिगारी असं करणं याच्यासाठी काही कलम होती ती 159 ते 374 कलम होतं. 159 ते 374 कलम होतं. आणि त्याची नवीन कलम झालेली आहेत ते 137 ते 146. 137 ते 146 कलम झालेला आहे. तर त्या 146 ते 137 ते 146 मध्ये काय बल प्रयोग करणं म्हणजे बल म्हणजे काय ताकदीचा प्रयोग करणं. फौजदारी पात्र बल प्रयोग करणं म्हणजे फौजदारी म्हणजे म्हणतो ना आपण पोलिसाचं जसं धाकदपक्ष दाखवून करणं, हमला करणं, एखाद्या स्त्रीचा विनयभंग करणं की या उद्देशानं जर तिच्यावर हमला केला, बलात्कार केला, स्त्रीचा एखादा पाठलाग केला किंवा स्त्रीची एखादी खरेदी विक्री केली, वेश्या व्यवसायासाठी एखाद्या अज्ञान व्यक्तीची विक्री केली किंवा खरेदी केली किंवा बेकायदेशीर वेठबिगारी केली, खून करण्याचा प्रयत्न केला, भिक्षा मागण्यासाठी तिचं अपहरण केलं, तिला भिक्षा मागायला लावलं व्यक्तीला, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर ही सगळी कलमं लागतात. तर सर्वात महत्त्वाचं कलम जे आहे 359 359 या कलमाचा बदल झाला आहे. 137 कलम झालं आहे. किडनॅपला आपल्या सगळ्यांना माहिती आहे जबरदस्तीने पळवून नेणं, किडनॅप करणं हे जे 137 कलम आता झालेलं आहे. परत एखाद्या नुसतं किडनॅप करून नाही तर किडनॅप करून तिला पळवून घेऊन जाणं पुढं म्हणजे पकडणं आणि अपहरण करून घेणं, त्याला 362 कलम होतं. त्याचं कलम 138 कलम झालेलं आहे. आणि विवाहासाठी सक्तीनं पळवून नेणं, विवाहासाठी अपहरण करणं हे कलम आता 100च्या वर नाही गेलं तर ते 87 कलम झालं. लग्नाच्या आमिषानं जर पळवून नेलं तुम्ही तर तो गुन्हा आहे. त्याच्यामध्ये सर वयाची जर अट असेल, दोघांची संमती असेल तर ते होऊ शकतं. पळवून न्यायचं बोललोय मी आता, मी पळवून न्यायचं बोललोय. सो खुशी नाही. दोघांची आठ दोघांचं संमती असेल तर आम्हाला काय करायचं? हा 87ला 366च 87 झालं. 366 कलमाचं 87 कलम झाले आणि 375 कलमाचं 63 कलम झाले. हे 375 कलम काय माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहित असतं पाहिजे. काय बलात्कार? 375 कलम बलात्काराचा आहे. हा बलात्कार माहिती आहे का नाही? पती पत्नीमध्ये पण बलात्कार होऊ शकतो. होऊ शकतो. जबरदस्त. कसं काय? हा हा तुझी संमती नसेल आणि तुम्ही जर बळजबरी केली तर तो सुद्धा माहित असलं पाहिजे आपल्या लोकांना, पुरुषाला खास करून. 375चा 63 कलम झाले. सोळा वर्षाच्या आतील मुलीशी जरी संबंध केला तरी सुद्धा तो बलात्कार आहे. कळलंय काय? 16 वर्षाची समजा आणि पती पत्नी आहे, पत्नीचं वय 15 वर्ष आहे तर तो पण जरी तिची संमती असली तरी तो बलात्कारच आहे. 15 वर्षाच्या आतील व्यक्ती मुलीशी शरीर संबंध करणं हा बलात्कार आहे, लक्षात ठेवायचं. अल्पवय. अल्पवय नवरी बायको असली तरी पण. कळलं काय? अहो साधं नाही. तुम्ही बायको जर ड्रिंक म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको ड्रिंक केली आणि ड्रिंक मध्ये काय गडबड केली आणि ती ड्रिंक मध्ये जर ती असताना जर काय केली ती म्हणली मी ड्रिंक करताना केले, तुमच्यावर केस होईल बलात्काराची. लोक असं काय
पण हे एक उदाहरण आहे हे उदाहरण आहे आपण जाणून घ्यायचं. हाय झालं एक असं भारतीय बौद्ध महासभेचा आहे माणूस. म्हणजे भारतीय बौद्ध लावलं म्हणजे काय त्याला लेबल लावलं काय केलं काय बदमाशी माणसं आहे. धर्माच्या आधारावर असलेलं काम करणारा व्यक्ती असं करणार नाही असं अपेक्षा आहे. बदमाश आहेत ना 15 वर्षाच्या मुलीवर लग्न करणं, 18 वर्षाच्या मुलीवर 16 वर्ष काय काय अनिकेत बघ त्याचं नाव घेतल्याकडनं सगळे बघा लागले. हो अनिकेत तरुण पोरगा आहे हो म्हणून उभं त्याच्याकडे बघितलं मी. झोपलाय का काय लक्ष आहे का नाही बघितलं. अनमॅरिड आहे अजून. कळलंय का काय. हवं आपल्याला समता सिंगला तुम्ही अधिकारी म्हणून समता दलाचा पदाधिकारी म्हणून एखाद्या पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला बारीक सारी गोष्टी माहीत पाहिजेत तरच तुम्हाला पोलीसवाला नमस्कार चमत्कार करेल. अरे काय उभारत नाही सर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातच कळलं पाहिजे हा कोणतरी वेगळा माणूस आहे कायद्याचं नॉलेज आहे म्हणून सगळं तुम्हाला शिकवायला लागलं नाही तर काय आम्हाला वेळ लागली का तुम्हाला शिकवायला. सैनिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या लोकांच्यासाठी न्याय मागण्यासाठी जायला पाहिजे. त्याला काहीच माहिती नसतं तर कसं होईल म्हणून तुम्हाला पाठ करायला पाहिजे तुम्हाला माहिती असली पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर मेजर उभारायला येत नाही मेजर. काय होळ कळलं का नाही साहेब आम्हाला प्रमोशन पाहिजे कधी किती वर्ष झालं काय प्रमोशनच नाही. ते एक माणूस आमचा आलाय नाव सांगत नाही त्याचं आता 74 वर्ष आहे त्याचं किती. अरे साहेब काय माझं प्रमोशनच झालेलं नाही. अरे आता बाबा तुझं वय संपलंय आता प्रमोशन नाही होता निवृत्त घ्या. ते म्हणते नाही लास्ट प्रमोशन तर करा ना साहेब काहीतरी. इंगळे साहेब बरोबर तुमच्याच माणूस आला तिकडे कळलंय का काय. आणि टोपी घालणं कुणाला पण आहे का टोपी घालायची ना ही सुद्धा टोपी पानखडे साहेब ही टोपी ती हॅट तर अजून वेळचा आमचा विषय आहे. ह्या टोप्या मिळणं आहे ना आणि ड्रेस घालणं कुणाचं पण हेरा गावाचं काम नाही हो. ही हाय हे लय मोठं काम आहे. काल मी एका पोलीस केसमध्ये गेलो होतो ठाण्यामध्ये कल्याणमध्ये. आपल्या एका सैनिका ते PSI आणि ते मंडळी सगळे ते पण बसले नाही तर आम्ही पण बसलो उभाच होतो उभ्यानंच आम्हाला माहिती सांगितली किती माहिती सांगितली. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे समता सैनिकाचा अधिकारी कार्यकर्ता पदाधिकारी जो आहे ना ह्याला नॉलेज पाहिजे या IPC कायद्याचं. म्हणजेच आता त्याचं नाव काय झालंय BNS भारतीय न्याय संहिता. अरे माहित पाहिजे घरात गेलेला पचांग वाचा विशेष काय गडबड आहे ते दुरुस्त करा. भारतीय न्याय कळलं का काय माहिती करून घ्या. माहितीशिवाय आपल्याला काय होणार नाही. पुढचं कितपर्यंत आले आपण आता. प्रकरण मालमत्ता विरोधी काय अपराध झाले असतील तर प्रॉपर्टी जर काही झाले असतील त्याचं प्रकरण नंबर 17 आहे आणि याचं पण प्रकरण नंबर 17च आहे. त्यात काय बदल झालेला नाही. परंतु 378 ते 382 कलम आहेत. 378 ते 382 त्याचे नवीन कलम झालेत 303 ते 307. कंटाळाला काय बंद करूया काय थांबूया अंधार पडायला ना आळस मार चालेल ना पुढे सांगूया काय आहे का लक्ष आहे का म्हणून विचारलं तुम्हाला. हा मालमत्ता विरोधी 303 ते 307. आता मालमत्तेची चोरी केली 379 359 69 त्याचा 303 कलम झालंय 303(1)(2) 303(1)(2) चोरीचा. आणि जर का
जुलमाने एखादा अपराध केला, जुलूम करून एखाद्याला त्रास करून द्यायचा आहे, दरोडा घातलाय, जबर चोरी केली, मारून चोरी केली, त्याची पण काही कलम आहेत ना. तर ती कलम 308 ते 310 पर्यंत आहे. 308 ते 310 जुलमानं चोरी, जबर चोरी, दरोडा या संबंधितले आहेत. नाही जुनेच आहेत. जुने 383 ते 402 383 ते 402 जुनी कलम आहेत. नवीन कलम 308 ते 310. हे माहितीसाठी घ्या बाबा, थोडंसं माहिती असले पाहिजे आपल्याला. थोडंसं नजरेखालनं घाला पुस्तक जरा. आता बरोबर साहेब पुस्तक नाही काय करू म्हणून लिहून द्यायला लागले. कळलंय? परत 314 ते नाही 304 ते 404 304 ते 403 404 नवीन जुने कलम 403 ते 404 मालमत्तेचा म्हणजे गडबड करून टाकली, फौजदारी गुन्हा झालाय, तर त्याचा 314 ते 315 लिहा, पुढेच लिहा 315 पर्यंत लिहा, काय हरकत नाही. मालमत्ते संबंधितले. परत 316 ते नवीन जुने 405 ते 462 आणि त्याची कलम झालेली आहेत. किती नंबर सांगितलं? 405 सांगितलं ना. हां, तो नवीन जो आहे 316 ते 334 हे मोठं प्रकरण आहे. प्रॉपर्टी संबंधितलेलं आहे सगळं. प्रॉपर्टीमध्ये अतिक्रमण आहे, प्रॉपर्टीमध्ये फसवणूक आहे, बरोबर आहे, कपटपूर्ण काहीतरी गडबड करून टाकली, हे प्रॉपर्टी संबंधातला विषय आहे, बरोबर आहे. ते लिहिले म्हणून मी त्याच्यावर काही जास्त भर देत नाही. प्रकरण नंबर 18 जसे तसंच आहे. कागदपत्राचा विषय, दस्तावेज. हां, दस्तावेज त्याच्या म्हणजे मग नोटा नाही का, बँक नोटा, चलनी नोटा, अमुक ह्याचं काही गडबड करून टाकली, त्याच्या संबंधातलं पण आहे प्रकरण 18 ते 463 ते 489 हे जुनी कलम आहेत. नवीन कलम झाले ते 336 ते 350 463 ते 489 नवीन कलम झाले 336 ते 350. आता हे सगळं नोटा, बनावट कागदपत्र, बऱ्याच गडबडी आहेत ना आता, करतात ना, आहे का नाही? नोटा पण बनावट बनवते जातात ना, आहे का नाही? खोटे हिशोब तयार करणं, इलेक्ट्रॉनिक्स तयार करणं, व्यापारी चिन्ह, सिम्बॉल वगैरे असतं ना, लोगो, बऱ्याच गोष्टी असतात. किंवा इलेक्ट्रॉनिक काही गोष्टी दुरुस्त करतात काय, किंवा एखाद्याचं दत्तकपत्र चुकून केलं, खोटं केलं, सगळे कागदपत्र येतात त्यात. त्यामुळे ते जर केलं तर त्यामुळे सगळी गडबड होऊ शकतं. एखादा तुम्हाला माहिती आहे का आता काय होते ते, तुमचा फोटोसुद्धा आता निघू शकतो, माहिती आहे कशानं? हे आहे ना, सुंदर फोटो आपले फार आहे, छान छान फोटो काढले ना, तरुणापणातला फोटो आला म्हणते, बरेच लोक म्हणतात. पण असं काय करायला कोणाला आळवळ करायची अजिबात नाही. फोटो किंवा काय, कारण कोणाचाही फोटो काय, मध्यंतरी फोटो असा आला होता की बनतेजी होते, बनतेजी तसेच आहेत आणि बनतेजी हातामध्ये रायफल देऊन टाकलं होतं आणि सोशल मीडियावर व्हायरल, बनतेजीच्या हातात. आणि फोटो बनतेजी एखादा सत्कार करतायत, सगळे बनतेजी आहेत आणि RSSच्या मुख्य त्याचा सत्कार करताय म्हणाला, आलं बॉम्ब सुरू, काही करू शकते, आता चेहरा बदलू शकते. तेव्हा काळजीपूर्वक आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. हां, अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे, प्रकरण 19
नोकरीबद्दलच्या गोष्टी आहेत. कलम 490 ते 492. तर त्याच्यामध्ये आता नवीन कलम आलं आहे 357 ते 358. तर ही जी कलमं आहेत सेवेसंबंधी, म्हणजे एखादा तुम्ही नोकरी केली, नोकरी करताय तर लिहून काय दिलं तुम्ही, ॲक्सेप्टन्स दिलं, म्हणजे तुमच्यात त्यांच्यात करार झाला आहे त्याला पाळायला लागेल. तुम्हाला कराराचा भंग केला तर तुमची कारवाई होऊ शकते. मग आर्थिक होते किंवा पोलिसांची कारवाई होते. बरोबर आहे. नंतर प्रकरण नंबर पुढचं प्रकरण 20 विवाहासंबंधी आहे. कलम 493 ते 498. 498 माहिती आहे ना? किती लोकांना माहिती आहे 498? काय माहिती आहे? हा, ते चांगलं माहिती आहे लोकांना. तर 494 याच्याऐवजी नवीन कलम आले 82 नंबर आले. किती नंबर आले? 82. 493 ते 498 याचं कलम आले 81 ते 84 नंबर नवीन आले. विवाह संबंधितल्या काही गोष्टी असतील तर 81 ते 94 नवीन झाले. जुनं होतं ते 494.